हॅलो गाईज, मी अश्विनी आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर नणंदबाईंचे लग्न होतं, त्यासाठीच आम्ही गेलो होतो. आधी तर हळद झाली की लगेच मग दुसऱ्या दिवशीचं लग्न होतं. हळदीच्या दिवशी आम्ही गेलो होतो. नवरीकडचा हळदीचा कार्यक्रम पुन्हा आम्हाला नवरदेवकडे सुद्धा जायचं होतं. नवरदेव नवरी एकाच गावातले असल्यामुळे दोन्ही याची हळद एकत्रच होणार होती, म्हणून मग आम्हाला तिकडे पण जायचं होतं. त्यासाठी झालं होतं. इथे ना आता दुसऱ्या दिवशीची लग्नाची तयारी चालू होती. 2 वेळा लग्न लागणार होतं, एक संध्याकाळी आणि एक सकाळी. तर सकाळचं लग्न यासाठी होती की सप्तपदी करायची होती, म्हणून सकाळचं लग्न होतं. तसं संध्याकाळचं सुद्धा मग हॉल वगैरे डेकोरेशन जे काही होतं ना, ते सकाळीच करून ठेवलं होतं थोडंफार. आणि इथे ना सकाळच्या लग्नासाठी सर्वजण रेडी झाले होते. आम्हीसुद्धा रेडी झालो होतो, आमच्या फॅमिलीमधले सर्वजण. आणि नवरदेवसुद्धा रेडी झाले होते. नवरीनं डायरेक्ट लुगडा आणि नवरदेवासुद्धा जे काही सप्तपदीचे कपडे होते ना, तेच त्यांनी डायरेक्ट वेअर केले होते. कारण लग्न लावून लगेच सप्तपदी करायची होती, त्यासाठीच मग इथे ना आधी तर लग्न लावायला सुरुवात झाली. मंगलाष्टक वगैरे म्हटलं गेली आणि लगेच लग्न लागलं. आणि ते लग्न आटोपल्यानंतर ना आम्ही घरी निघून आलो, कारण जास्त वेळ थांबता आलं नाही. कारण रेवून खूप जास्त चिडचिड करत होती उन्हामुळे, तिला काही ऊन जास्त सहन होत नाही आणि लहान आहे, त्यामुळे सुद्धा मग तिचं रडणं चालू होतं. मग आम्ही घरी यायला निघालो, तर वाटेतच नवरदेवांचं घर होतं, म्हणजेच की आमच्या भावाचं. तर नवरदेव नवरी एकाच गावातले होते, त्यामुळे मग आम्ही नवरदेवाचं घर बघायला सुद्धा गेलो होतो. तिथून घरी आलो आणि घरी आल्यानंतर रेवला खूप जास्त असं मोकळं वाटत होतं, म्हणून तिथं सारखं चालायचंच काम चालू होतं. म्हटलं चला आता हिला बी थोडंसं मोकळीक मिळते. आणि इथे ना आम्ही संध्याकाळच्या लग्नासाठी सुद्धा मायले की मस्त असं रेडी झालो होतो आणि तिथे सुद्धा रेवचं चालायचंच काम चालू होतं. स्टेज वगैरे सर्व डेकोर झाला होता.
फायनली इथे ना नवरदेव नवरीचं मस्त असं स्वागत झालं होतं आणि त्याच्यानंतर लग्न लागायला सुरुवात झाली होती. संध्याकाळचं लग्न असं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं होतं आणि मंगलाष्टकसुद्धा वेगळीच होती. रिसेप्शन टाईप होतं, त्यामुळे मंगलाष्टक वगैरे म्हटली की त्याच्यानंतर ना सर्वांचं फोटोशूट वगैरे झालं आणि मस्त असा लग्न सोहळा पार पडला. चला मग ब्लॉग इथे संपवते मी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.